विषाची परी तेणे झाले अवघे काम निवारला भोभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेणे झाले अवघे काम निवारला भोभ्रम विठ्ठला विठ्ठला निवारला भवभ्रम. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक साभंग भगवान पांडुरंगाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन चालू आहे त्या सोहळ्यामध्ये आज संकीर्तना करता घेतलेला आहे. बालेवाडीच्या या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये श्री पांडुरंगाचा वाढदिवस संपन्न होतो आहे. निरूपणाला जो अभंग घेतला आहे हा अतिशय सुंदर आहे याची मला जाणीव आहे. घड्याळात 8 वाजले याची जाणीव आहे आणि कीर्तन वेळेस सोडायचं आहे याची जाणीव आहे. भोवताली दिग्गजांचा मेळावा आहे. बंद केलं तर चालेल. भोवताली माझ्या वारकरी पंथातील सर्व दिग्गज आहेत. या एकेकाच्या मनोव्यापाने खरं म्हणजे आता मला असं वाटू लागलंय की वानखेडे स्टेडियमला मॅच चालू आहे आणि बाळेनगरच्या बालेवाडीच्या क्रीडांगणावर ही एक मॅच चालू आहे. वारकरी संप्रदायातले सुज्ञ लोक इथे बसले त्यांच्या साक्षीने बोलतोय म्हणून अत्यंत संक्षिप्त बोलणार आहे आणि पण अत्यंत साक्षीत बोलणार. आपण जीवाचे काम करू नये आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन नाही करणार, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. बहुश्रुतांचा या ठिकाणी मेळावा आहे. आपण जीवाचे काम करू नये का. खरं म्हणजे एका बाजूला आप्पा आहेत आणि एका बाजूला वारकरी पंथातील एक निष्णात असं व्यक्तिमत्व नाथ महाराजांच्या रूपाने आहे. गाण्याचे दिग्गज असणारे गरुड गुरुजी तिथे उभे आहेत म्हणून माझा सुद्धा उत्साह दुणावला आहे. आणि तुम्ही सारे श्रोते पहिल्या वाक्यातच आपण सुज्ञ आहात हे माझ्या लक्षात आलं. काय असतं, श्रोत्याचा कान चांगला असावा लागतो म्हणजे वक्ता दान चांगलं टाकतो. दुर्दैवाने अलीकडे कान खराब होत चालला ही तत्वचिंतकांच्या दृष्टीने अवदासिन्याची बाब आहे. म्हणजे जीवाचे काम करू नये. हा जो अभंग आहे या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपला पारमार्थिक अनुभव सांगितलेला आहे. परमार्थाच्या वाटेला सगळेच लागतात पण मुक्कामाला एखादा पोचतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं वर्णन केलंय, प्राप्तीची पैलती पाळीला पावे एखादाच. सगळ्यांचा परमार्थ यशस्वी होत नाही. माझा परमार्थ यशस्वी झाला त्याचा हा अनुभव आहे. 2 प्रकारचे अनुभव असतात. मी अत्यंत संक्षिप्त बोलणार आहे आपल्याशी म्हणालो मी. 2 प्रकारचे अनुभव असतात. एक अनुभव जो असतो तो प्रापंचिकांचा असतो आणि एक आहे तो पारमार्थिकाचा असतो. प्रपंचात सर्वांना अनुभव येतात. आपण इथे बसलेले सगळे प्रापंचिकच लोक आहोत. माझ्यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला आणि परमार्थात जे अनुभव असतात ते पारमार्थिकांचे अनुभव असतात. याची तुलना करायची झाली या अभंगाची
पार्श्वभूमी मांडताना सांगतोय. पारमार्थिक अनुभव आणि प्रापंचिक अनुभव हे जे 2 अनुभव आहेत, यामध्ये परमार्थातले अनुभव जे असतात हे सर्वांचे समान असतात. जो ज्ञानोबा राहायचा तोच तुकोबा राहायचा, जो नाथ राहायचा तोच निळोबा राहायचा. प्रपंचातले अनुभव मात्र विषम असतात. माझा जो अनुभव आहे तो यांचा नाही आणि यांचा आहे तो यांचा नाही. म्हणून प्रपंचातल्या अनुभवाविषयी एक कंसामध्ये गोष्ट सांगतो. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभव घ्या. प्रपंचातले काही अनुभव हे सांगण्यासारखे असतात आणि काही सांगण्यासारखे सुद्धा नसतात. आपण नाही सांगू शकत. जावई पिऊ लागला हे काय सांगण्यासारखं आहे? प्रपंचातला अनुभव आहे पण नाही सांगू शकत. तो असा लपवून ठेवावा लागतो. परमार्थातले अनुभव मात्र वेगळे असतात. ते सर्वांचे समान आहेत आणि सर्वांना सांगण्यासारखे आहेत. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे त्यातला की प्रपंचातले अनुभव विभिन्न असल्यामुळे कुणी कुणाला सांगू नये, कुणी कुणाला सांगू नये. आणि याच्या प्रपंचाचा अनुभव त्याला उपयुक्त होणार नाही तर सांगण्यात काय हशील आहे? उलट पक्षी परमार्थाचा अनुभव प्रत्येकाने एकमेकाला सांगावा, त्याचा उपयोग दुसऱ्याला होतो. प्रपंचातला अनुभव आपला उपयोगाला येत नाही, कुणी कुणाला सांगूही नाही. तुम्हाला कळण्यासाठी सांगतो गोष्ट. चला, एकाची बायको त्याच्यावर भांडत होती. भांडण व्हायचं नवरा बायकोचं. आता इथे तुम्ही बसला ना एवढे, उभयताचं भांडण झालं नाही असं कुणी असेल तर हात वर करा. मला माहिती आहे कुणीच हात करणार नाही. माझ्यासह प्रपंचात भांडण होतात. जर बोलू का? श्रीमद भागवत आपण जर वाचलं, श्रीमद भागवत, तर श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं भांडण झाल्याचा एक स्वतंत्र अध्याय आहे. श्रीकृष्ण रुक्मिणीचा कलह असा एक अध्याय. मी म्हणजे जबाबदारीने बोलतोय बरं का. भागवत महापुराणासारख्या ग्रंथामध्ये एक अध्याय नवरा बायकोच्या भांडणाचा असावा तर सामान्याची काय अवस्था आहे? तुम हम तो किस झाड की पत्ती. भांडण होतच असतं. जरा बोलू का आणखी? खरं बोलू का? झाले नसेल तर करून बघा. त्याशिवाय प्रपंचाला गोडी नाही. प्रपंचात भांडणे पाहिजेच. भांडणाशिवाय त्याला गोडी नाही, लक्षात ठेवा. त्या भांडणातून प्रेमाची वृद्धी होत असते. पण ह्याची बायको जरा जास्तच भांडणारी होती. ह्या ग्रस्ताची दिवसेंदिवस तो नाराज होऊ लागला. नाराज होत असताना काय झालं, ऑफिस मधल्या त्याच्या मित्रानं त्याला विचारलं, दिवसेंदिवस नाराज दिसतोस, काय अडचण? त्याच्या मित्रा, खरं सांगू का, कुठून लग्न केलं असं वाटलं. असली बायको मिळाली त्यापेक्षा ब्रह्मचारी राहिलो असतो तर सुखी राहिलो असतो. तो म्हणाला, एवढंच आहे ना, तुझी बायकोच भांडते ना, त्याच्यावर माझ्याकडे औषध आहे. माझी बायको पण अशीच भांडत होती. मी एक उपाय केला, ती भांडायची बंद झाली. पण त्याने त्याचा प्रपंचातला अनुभव त्याला सांगितला. काही गरज नव्हती सांगायची. तो म्हणाला, तुझी बायको तुझ्याशी भांडू नये असं वाटत असेल तर मी सांगतो ते कर. आज घरी गेला ऑफिसमधनं, गेल्या गेल्या तुझ्या बायकोनी पान वाढलं, ताट वाढून झालं की पहिला घास घेतल्यापासून तिने जी भाजी केली असेल त्याची वारेमाप स्तुती कर. ती भांडायची बंद होईल. काय अडचण होणार? हा म्हणाला, एवढा सोपा उपाय तू 6 महिन्यापूर्वी का नाही सांगितला? म्हटलं, तू आजच मला सांगितलं भांडलेस म्हणून, नाही तर मी आधीच सांगितलं असतं तुला. त्या दिवशी तो इसम घरी गेला, हातपाय धुतले, बायकोनी ताट वाढलं, उत्तम रीतीचा स्वयंपाक होता. पहिला घास उचलला, बटाट्याची भाजी केली होती, तोंडात टाकली. त्या क्षणापासून त्याने त्याला असं आरंभ केला. वाह, तुझं माझं लग्न झाल्यास असली भाजी पहिल्यांदाच केलीस.
काय भाजी? तरी त्याची बायको त्याच्यावर धावली आणि धावून म्हणाली, रोज मी भाजी करते तर कौतुक नाही, आज शेजारीने भाजी दिली तर कौतुक चालेल. काय दुर्दैव असावं त्याने त्या शेजारीने भाजी द्यावी, त्याचे यांनी कौतुक करावं. मला दृष्टांत सांगलाय का दिला माहितीये का? याच्या प्रपंचाचा अनुभव त्याला उपयोगाचा नाही ना, काय कारण कुणी कोणाला देऊ नाही. लक्षात घ्या, प्रपंचातले अनुभव हे विषम असतात, कुणी काय सांगायचं कारण नाही. याचा प्रापंचिक अनुभव त्याला उपयुक्त नाही. प्रपंचातले अनुभव कुणी कुणाला विशद करू नये. परमार्थातले अनुभव मात्र आहेत ते एकमेकाला सांगा. या हेतून तुकाराम महाराजांनी हा अभंग आपल्याला सांगितला आहे. फार मोठा विचार सांगितला आहे. एकीकडे पारमार्थिक अनुभव सांगत असताना त्यांनी वारकरी पंथाची आचारसंहिताही सांगितली. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या अभंगाकडे पाहावं लागलं. एका बाजूला पारमार्थिक अनुभव आहे, दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वारकरी संप्रदायाची आचारसंहिता त्यांनी सांगितली. वारकरी पंथ हा एकेश्वरवादाचा पंथ आहे. मी हळूहळू बोलेन, जेवढं मला 9 पर्यंत सांगता येईल. 2 वाक्य चांगली सांगतो, खूप चांगली सांगतो बरं का. ती कीर्तनाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जायला लागलं असतं, इतकी चांगली वाक्य आहे. म्हणजे माझ्या 30 वर्षाच्या या पारमार्थिक वाटचालीचा हे अनुभव आहे. फार चांगली वाक्य तो. अनेक वेळेला आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो, हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे, अनेक वेळेला आपला भाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. या दोन्ही वाक्यांची सिद्धी करणार. पहिलं वाक्य काय सांगितलं बाळासाहेब? पहिलं वाक्य आहे, अनेक वेळेला आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो आणि उगीच वाटतं आपण सज्जन नाही. म्हणजे मी असा उपदेश करत नाही दुर्जन व्हा, तुम्हाला उदाहरण सांगितलं म्हणजे कळेल. म्हणजे आता वारकरी पंथाचा काळ चांगला आहे की सारे महाराज लोक मंडपापर्यंत गाड्या घेऊन येत आहेत. हा चांगला काळ आहे आणि असा असलाच पाहिजे, असा असलाच पाहिजे. मागच्या कालखंडामध्ये गाड्या नव्हताच, सारा प्रवास महामंडळानं, एसटी महामंडळ. ही गोष्ट मी जवळपास 15-20 वर्षापूर्वीची सांगतो. मी दादरला बसलो, मला कराडला जायचं होतं कीर्तनाला. कशी तरी मला 3री सीट मिळाली. 3री सीट. मग 3री सीट म्हणजे काय? तो गुडत्याला काडीचा आधारच. त्यातून विंडो सीटला जर एखादा लठ्ठ माणूस असेल तर 3ऱ्या सीटची घसरून घ्यायची, बसायचं म्हणून बसायचं. मला 3री सीट कशी तरी मिळाली, मी बसलो होतो. मागवून गर्दी वाढत चालली. कंडक्टरने बेल मारायला 5-25 लोक उभे राहिले आणि नेमकं माझ्या शेजारी एक 80 वर्षाची म्हातारी आहे. माझा सज्जनपणा जागृत झाला. वर महामंडळाने लिहिलं होतं तिथं, वृद्धांना बसायला जागा नाही. मी उठून उभा राहिलो, तिला बसायला जागा दिली त्या आजीला. काही चुकलं का माझं? माझं चुकलं का काही? तुम्हाला सांगतो, हा मेगा हायवे नव्हता तेव्हा. हे अनुभवाचं कीर्तन आहे माझं. दादर ते स्वारगेट 5 तास उभे ना, 5 तास. स्वारगेट आलं म्हणजे आजीच्या शेजारचा 2 नंबर सीटचा माणूस खाली उतरला. मग आजी पलीकडे सरकली, 3रं सीट मोकळं झालं. मी बसू लागलो. काही चुकलं का? आपण चुकलं का? मी बसायला लागल्यावर ती आजी म्हणे, थांबा जरा, माझ्या सुनेला बसू दे. मी मनात म्हणालो, मी उगीच सज्जन झालो. आपला सज्जनपणा असा आपल्याला डोईजड होतो, लक्षात ठेवा. हे थोडं बाजूला विधान ठेवा. माझ्या या अभंगाच्या निरूपणात एक अति महत्वाचं विधान तुम्हाला सांगितलंय की अनेकदा आपला भाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. हे ते वाक्य काय होतं सांगतो. विशेषतः महिला वर्ग, पुरुष तर आहेतच पण प्राधान्यानं महिला. आपण भाविक लोक ज्या जत्रेला जातो ना, त्या जत्रेचा देव घेऊन घरी येतो. ज्या जत्रेला जातो त्या जत्रेचा देव घेऊन घरी येतो.
हळूहळू काय होतं माहिती का, आपल्या देवघरातच देवाची जत्रा भरते. एवढे देव होतात. प्रत्येक जत्रेचा एक देव आणायचा, देवघरात मांडायचा, अशी जत्रा भरते. आणि पुढचा ऐका, हे अनुभवाचा विचार सांगतोय. हे आवाहित केलेले जे देव आहेत ना, त्यांची उपासना झाली तर तेच देवता त्या कुटुंबाला शाप देतात आणि ती कुटुंब दुःखाच्या खाईत जातात. दृष्टांत सांगतो. गाडीवर देव गोळा करत बसू नका. वारकरी संप्रदायाने एकेश्वरवाद मांडला. देवघरामध्ये किती देव असावेत. थोडं आध्यात्मिक जीवन जगणारी माणसं सध्या दोलायमान आहेत. वैचारिक दृष्ट्या ती अत्यंत दोलायमान आहेत. देवघरात किती देव असावेत आणि किती नसावेत, आणि कोणते असावेत आणि कोणते नसावेत याची स्वतंत्र यादी आहे. मी कीर्तनाला इथे आलो तेव्हा बापूंना सांगितलं होतं की मंदिर स्थापन केलंय. देव स्थापना फार सोपी असते, देव सांभाळणं कठीण असते. त्याने मला आल्याला सांगितलं की महाराज, आम्ही एकही दिवस देवाचा नैवेद्य बंद केलेला नाही, चालू आहे. आता आम्हाला अभिमानानं बाहेर सांगावं लागेल, तुम्हाला पांडुरंगाचं चांगलं मंदिर बघायचं असेल तर बालेवाडीला जा. इतकं सर्वांग सुंदर मंदिर त्यांनी केलंय. नाही तर आपली मंदिरं म्हणजे एक स्वतंत्र कीर्तनाचा विषय. ज्या मंदिरात शेंड्या पडलेल्या असतील, कागद पडलेले असतील, उदबत्त्यांचे पुढे पडलेले असतील, पण मंदिरात घुसता क्षण खरं इथून बाहेरून जर कोणी माणूस गेला तर कुठेतरी हे दाक्षिणात्य मंदिर आहे असं लोकांना कळेल. पण आत आल्यानंतर पांडुरंगाचं मंदिर पाहिल्यानंतर मनस्वी आनंद होतो. कदाचित कानडाव विठ्ठल असेल म्हणून हे मंदिर तसं असेल. दाक्षिणात्य धाटणीचं मंदिर, त्यात पांडुरंगाचं अत्यंत सुंदर असं या ठिकाणी झालेलं वास्तव्य, ही आनंदाची गोष्ट आहे. अंगठ्यापेक्षा कमी उंचीचे देव देवघरात नसावेत आणि एक वितीपेक्षा मोठे नसावे. हे ऐका, आता हे सांगायची गरज आहे लोकांना. केवळ विनोदी कीर्तन अपेक्षित नाही. वारकरी कीर्तनातून माणसाने विचारच नेला पाहिजे, विनोद नाही नेता. कामापुरता झाला तर आनंदाची गोष्ट आहे, पण विनोद नेला पाहिजे का विचार नेला पाहिजे हा संशोधनाचा मुद्दा आहे. विचारच नेला पाहिजे. पण आम्ही आप्पा इतके खाली आलो आहोत आता हळूहळू की विनोदाचार्य पदवी लागेपर्यंत खाली आलो. याच्यापेक्षा मोठा विनोद नसेल. तुम्हाला ऐकायचे का गंमत? परवा एक पत्रिका आली मला. त्या पत्रिकेतली ती श्रेयनामावली वाचली. ते एका महाराजांच्या मागे लिहिली होती पदवी. बहुतेक ते दशक्रियाला कीर्तन करत असावे. त्याच्या मागे दशक्रियाचार्य लिहिले. एवढा मोठा विनोद असेल आम्हाला सांगा. ही काही कोणत्या युनिव्हर्सिटीची पदवी आहे का? अवघड सगळीकडे येतं तुम्हाला सांग. एक विधीपेक्षा देव मोठा असता कामा, अंगठ्यापेक्षा ते मूर्ती लहान असता कामा. हे मूर्तीशास्त्राचं एक अत्यंत चांगलं गणित तुम्हाला सांगितलं. मला माहिती आता बसलेले श्रोते उद्या सकाळी सगळे देवघर तपासतील. ते तपासावं म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला. सांगा देव किती असले पाहिजेत, कसे असले पाहिजेत. देवघरामध्ये आपल्या कुलदेवता असल्या पाहिजेत, आपली इष्ट देवता असली पाहिजे, गणपती असला पाहिजे, बाळकृष्ण असला पाहिजे, शंख आणि घंटा असली पाहिजे. या व्यतिरिक्त देव नसावे. हे सारं सांगितलं पाहिजे. हळूहळू महाराज स्वतः विठ्ठल भक्त होते, लक्षात ठेवा. आणखीन एका विचारावर मी प्रकाश टाकणार आहे. या अभंगातून वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांगितली. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि सगळे बसलात ना, तुमच्याशी मी सुखसंवाद साधतोय. एक लक्षात ठेवा, कुटुंबातले
सगळे लोक आध्यात्मिक असणं आजच्या काळात दुर्लभ आहे. तुम्ही जाणू शकता मी काय बोलतोय. कुटुंबातले सगळे सदस्य वारकरी असणं केवळ अशक्य नाही, असू शकत. आणि देव सुद्धा चमत्कारिक आहे. बायको जर धार्मिक असेल तर नवरा हिरण्यकश्यप असं दिसतं. नवरा वारकरी असेल तर बायको 14 जानेवारी. त्याला परमार्थ नाही करतो. असं देव का करतो हे देवच जाणे, आपल्याला माहिती. काय म्हणतो नीट ऐका. सगळे लोक आध्यात्मिक असणं, कुटुंबातले सदस्य सगळे आध्यात्मिक असणं केवळ अशक्य आहे. अजून थोडं पुढे जातो की कदाचित सगळे लोक आध्यात्मिक असतील, घरातले असू शकतात, आध्यात्मिक असतील पण एक अडचण आहे. सगळ्यांचा देव एक नसेल. ती अडचण आहे का नाही. वडील वारकरी असतील, ताई तुळजापूरला जातो, मुलगा चालत शिर्डीला जातो, आध्यात्मिक आहे, वाद नाही, पण देवता भिन्न आहे, तो शिर्डीला जातो. तर घरातली मुलगी कदाचित माउंट आबूला जाते आणि प्रजापिताचा प्रचार करते, आध्यात्मिक आहे, पण भिन्न भिन्न देवतांची पूजा आहे. त्यामुळे उपासना वेगवेगळ्या आहेत. पण वारकरी पंथात अशी काही घराणी झाली, घराणी की ती घराणीच्या घराणी विठ्ठल भक्त होती. सगळी घराणी. माझ्या डोळ्यासमोर अतिशय चांगलं मोठं घराणं आहे की संत नामदेव महाराजांचं सगळं घराणं विठ्ठल भक्त. नामदेवा घरी 14 जणी स्मरती हरी. किती विशेष आहे. संत कबीरांचं घराणं, सगळं घराणं रामभक्त. संत चोखामेळा महाराज, सगळं घराणं विठ्ठल भक्त. असं होतं. इथे वारकरी तुम्ही बसलाय, आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. संत नामदेवरायांच्या घरी 14 लोक होते आणि 15वी दासी जणी होती. हे सगळे विठ्ठल भक्त असतील यात नवल नाही. माझी नवलाई पुढे आहे, ती पुढे सांगतो. नामदेवरायाची मुलं, नामदेवरायाच्या सुना ह्या विठ्ठल भक्त होते यात नवल नाही. पण पुढचा ऐका. असं म्हणतात, अशी एक कथा आहे की नामदेवरायाच्या घरचं कुत्र सुद्धा एकादशी करत होतं. कुत्र सुद्धा एकादशी करत होतं. नामदेवरायाच्या घरी अन्न शिजत नव्हतं एकादशीला, कुत्रा सुद्धा फराळ करत असे. आता त्या टॉपिकचा समारोप करतो. हे ऐकून जा घरी, किती सुंदर आहे. फार थोड्या लोकांना माहिती आहे, फार थोड्या लोकांना, फार, की संत नामदेवरायाची जी पायरी आहे पंढरपूरची, ती फक्त नामदेवांची समाधी आहे असं लोकांना माहिती आहे. पण ऐका माझं बोलणं. संत नामदेवरायांनी समाधी घ्यायची ठरल्यानंतर त्यांच्या बरोबर त्यांच्या घरातले 12 जण समाधीला बसले आणि 13 लोकांची समाधी झाली. 13 लोकांची एका वेळी. नामदेवाच्या बरोबर 13 लोकांनी समाधी घेतली. मला असं वाटतं एकत्रितरित्या 13 लोकांनी जिवंत समाधी घेण्याची ती पहिली समाधी असेल आणि शेवटची असेल. माझं वाक्य नीट ऐका. अध्यात्माच्या बाबतीत एकवाक्यता असेल यात नवल नाही, पण समाधीच्या बाबतीत त्या कुटुंबात एवढी एकवाक्यता असेल ते कदाचित एकमेव कुटुंब असेल. एकच कुटुंब की ज्यांनी 13 लोकांनी समाधी घेतली. आमचा देव ठरलेला आहे. त्यांच्या मुलांनी तर साधून घातलेलं आहे.
आमचं व्रत एकादशी आहे, आमचा देव केशव आहे आणि आमचं तीर्थ तुळशी आहे. एका चरणामध्ये आचारसंहिता सांगून टाकली नारा महाराज. आता आपल्या अभंगाच्या दिशेनं वळलं हे सगळं मांडत आलं. वारकरी संप्रदायाचा जो एकेश्वरवाद आहे त्या एकेश्वरवादामध्ये आमचा देव एक आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाव त्या धर्तीचा हा अभंग आहे. पण हा अभंग विलक्षण आहे. तो काही मिनिटात संपवणं अतिशय अवघड आहे. पण मी संक्षेपाने मांडणार. या अभंगाचं पहिलं वैशिष्ट्य काय माहितीये का? ज्या देवाची आपण उपासना करतो आहोत, संपूर्ण अभंगात त्याचं नाव नाही, हे पहिलं वैशिष्ट्य. तुला अभंगाचा तपासला, अभंगाचं पहिलं वैशिष्ट्य काय? की ज्याची आम्ही उपासना करत आहोत नाव नाही. तुम्ही चारी चरणापासून बघा. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेणे झाले अवघे काम, निवारला भवभ्रम, परद्रव्य परनारी, झाली विषाची खरी, तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. नाव नाही. नाव आहे का? कोणत्या देवाची उपासना केली? नाव नाही. पण महाराजांनी अनुषंगिक ओळख दाखवली. आम्ही रखुमाईचा पती, त्या अनुषंगाने आपण ओळखायचं तो देव कोणता आहे. आम्ही रखुमाईचा पती आमच्या चित्तात आणते तो ना स्वतःच्या कीर्तीनं, तो उत्तम. वडिलांच्या कीर्तीनं जो ओळखला जातो तो मध्यम. सासऱ्याच्या कीर्तीनं जो ओळखला जातो तो अधम, आणि बायकोच्या कीर्तीनं ओळखला जातो तो अधमाधम. हा प्रश्न आहे. वादाचा मुद्दा आहे. माझं बोलणं कळतंय ना? स्वतःच्या कीर्तीनं जो झळकतो ना उत्तम. हा यांचा मुलगा आहे बरं का, मध्यम. हे त्यांचे जावई आदम. बायकोच्या ओळखणी ओळखला जातो ना तो आदम. पांडुरंगाला एवढं खाली का देवा तुकोबारायण ठेवा, हा एक नवलाईचा भाग आहे. त्याचं उत्तर पण सांगतो. उगीच एवढंच जाऊन घरी घेऊन जाऊ नका, नाही तर सकाळी गदारोळ होईल पुन्हा. त्याच्यावरचं उत्तर सांगतो. आम्ही रखुमाईचा पती. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ दुंडा महाराज देगलूरकर ज्यांच्याकडे मी शिकलो, आमचे महाराज सांगायचे की तिथं रखुमाईच का शब्द आलाय, त्याची थोडी चिकित्सा आहे. याला तर 16,108 बायका आहेत, त्यात रखुमाईचंच नाव का? खरं असं म्हणायला काय हरकत होती? एक धरला चित्ती आम्ही सत्यभामेचा पती, एक धरला चित्ती आम्ही कालिंदीचा पती, एक धरला चित्ती आम्ही जांबवतीचा पती. जांबवती बायकोच आहे ना त्याची. असं का नाही म्हटलं? रखुमाईच का? अशी अनुषंगिक ओळख का दाखवली? ते आमचे महाराज 2 वाक्य सांगायचे. त्यातली एक विनोदी भूमिका होती आणि एक तात्विक होती. ते म्हणायचे रखुमाईचंच नाव का? ते काय म्हणायचे माहितीये का? वो तो उसकी बडी बेगम है. महाराज विनोदानं काय सांगायचे? वो उसकी बडी बेगम आहे. म्हणजे पहिली बायको आहे ना. आपल्याकडे पहिल्या बायकोला मोठा मान असतो. अर्थात ज्याला अधिक असतात त्याच्या बाबतीत हे गणित असतं. ज्याला एकमेव आहे त्याला हे काही तुलना करण्याचं कारण नसतं. पण मोठ्या बायकोचा मान मोठा असतो म्हणून तिचं नाव आहे. आणि ते असं म्हणायचे की रखुमाईचं नाव या करता आलंय, देवाची ओळख तिच्या नावानं करून दिली. याचं कारण ती त्याची बायको नसून ती त्याची भक्त आहे. पण तो भक्ताच्या नावानं ओळखलाय म्हणून ते रखुमाईचं नाव आहे. आपण श्रीमद भागवत जर पाहिलं तर जगातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी लिहिलंय. हे तुम्हाला माहित नसेल. तरुण बसले त्यांना सांगतो, पहिलं लव्ह लेटर आहे ना ते रुक्मिणीच आहे. पण ते आताच्या सडक रोमियो सारखं नाही. आता सडक रोमियो जो लिहितो ना पत्र, तू कहे तो आसमान का चांद गिला सकता, जे कोपऱ्यावरनं भजी आणायची अक्कल नाही
तो चंद्र घेऊन कसा येणार त्याच्यासाठी? तिने 7 श्लोकाचं पत्र लिहिलंय रुक्मिणी, 7 श्लोकाचं. पण ते 7 श्लोक जर श्रीमद भागवतातले आपण वाचले तर भक्तीचा परमोच्च आनंद त्या 7 श्लोकात. इतकं सुंदर पत्र लिहिलंय. जगातलं ते एकमेव पत्र असं असेल की इतकं सुंदर लिहिलंय. ते एका प्रियसीने एका प्रियकराला लिहिलं नाही, ते एका भक्ताने एका देवाला लिहिलेलं पत्र आहे. इतकं सुंदर आहे ते, असा मसुदा आहे त्याचा. आणि महाराज सांगायचे रखुमाईचा उल्लेख एवढ्यासाठी आलेला आहे की तिच्यामुळं आपल्याला देव मिळाला, म्हणून त्याची ओळख तिच्या नावाने. भजन करा सांगतो, विठाला विठाला बहुश्रुत दृष्टांत आहे, पण क्रमप्राप्त म्हणून सांगतोय. एकदा काय झालं, देवर्षी नारद द्वारकेत आले. गोष्ट नीट ऐका बरं का. देवर्षी नारद द्वारकेत आले आणि द्वारकेत आल्यानंतर ते थेट सत्यभामेच्या रंगमहालात गेले. सत्यभामा चोपाळ्यावर बसली होती, झोके घेत होती. अहो, या अष्टमहासिद्धी आहेत त्याच्याकडे, अष्टमहानायिका आहेत त्याच्याकडे. सत्यभामा काही सामान्य नाही, सत्राजित राजाची मुलगी आहे. आणि सत्राजित राजाकडे दररोज 8 भार सोनं देणारा मणी होता. सोनं 8 भार, 21,000ला 10 ग्रॅम. त्याच्याकडे समंतक मणी होता, त्याची मुलगी होती. समंतक मणी पण कृष्णाकडे आला नंतर. सत्राजित राजाची मुलगी असणारी श्रीमंत घरातली मुलगी अशी झोके घेत होती. देवर्षी नारदाची स्वारी आल्याबरोबर सत्यभामा उठून उभी राहिली. नारदाला बसायला आसन दिलं. एक नारदाच खूप चांगलं आहे बरं का. पुराण वाचताना माझ्या लक्षात आलं की नारद एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. जाईल तिथे त्याची पूजा आहे. रावणाकडे गेला, पूजा. रामाकडे आला, पूजा. कंसाकडे गेला, पूजा. कृष्णाकडे आला, पूजा. कधी कधी असं वाटतं की नारद निवडणुकीच्या काळात पाहिजे. दोन्ही पार्टीकडेच आहे. चित्र आहे त्या नारदाचं. सत्यभामा उठली की त्याला बसायला जागा दिली नारदानं. काही अल्पोपहार दिला आणि नारदाला एक तिने प्रश्न विचारला. नारदा, खूप दिवस माझ्या मनात आहे प्रश्न विचारला, पण आणायचे आज आलात तुम्ही, विचारूनच गेले. हा श्रीकृष्ण जन्मोजन्मी पती मिळावा असं एखादं व्रत आहे का? प्रत्येक जन्मात हाच नवरा मिळावा. देवर्षी नारद पण म्हणाले, इथं आग लावायला जागा चांगली आहे. त्यांचा पिढीचा धंदा आहे. असं नामदेवराय म्हणतात, मी नाही. गंगा गौरी दोघी भांडवी, संध्याचे धाडे वनारे, खेळ खेळे परिदायन सापडे, तो एक खेळिया शहाणारे. भामे, चांगला प्रश्न विचारलास. तुला म्हणून सांगतो, तुला हाच नवरा पाहिजे ना? तुला 16,107 सवती येतात. पुढच्या जन्मात हा तुझाच असेल असं व्रत सांगतो. सांग मला भामे, असं आहे की जी वस्तू आपल्याला पुढच्या जन्मात पाहिजे ती या जन्मात दान करावी. अर्थात तू श्रीकृष्णाला दान करून टाक. पुढच्या जन्मात तू तुझा एकटीचाच असेल. ते सत्यभामेला तंतोतंत पडलं. ठीक आहे म्हणाल, मी देव दान करते, पण माझी पण अडचण आहे नारदा. ह्याला घेणार कोण? ह्याला घेणार कोण? वाटणी झाली तर तांब्या पितळीचे देव कोण घेत नाही, तो जिवंत कोण घेणार? भावाभावाच्या वाटण्या झाल्या तर देव मोठ्याकडे. तांब्या पितळीचे कोण घेत नाही तर हा जिवंत कोण घेणार? नारद म्हणाले, मीच घेतो. मी बसतोय ना, मी घेतो. फार चांगले भाव आहेत. भक्ताशिवायला कोण घेणार दुसरं? नारदाशिवायला कोण घेणार? मीच घेतो. सत्यभामे, संकल्प सोड. कारण नारदाने विचार केला, दुसरा ब्राह्मण येईपर्यंत कदाचित याच्यात काहीतरी घोटाळा होतो. मीच ब्राह्मण आहे, मी संकल्प करतो, तू माझ्या हात पुढे कर, मी लगेच पाणी सोडतो. सत्यभामेच्या हातात संकल्पाचं पाणी दिलं, अक्षत दिली. नारदानेच मंत्र म्हटले आणि सत्यभामेने ते पाणी नारदांच्या हातावर सोडलं आणि देवदान करून टाकलं. हातावर पाणी पडायचीच खोटी. देवर्षी नारद लगेच उठले. कुठं निघाला? आता निघालो म्हणा, माझं काम झालंय.
देव माझ्या ताब्यात आलाय, त्याला घेऊन जातो. देवाच्या रंगमानात आले. देव असे पवडले होते मंचकावर. झटकन उठले, हाक मारली, या नारदा. नारद म्हणाले, या नाही, चला, तुमचा मुक्काम संपलाय आता, इथला चला. काय भानगड, तुझ्या बायकोने मला दान केलं, हे बघ अजून हातावर पाणी ओलच आहे, हात ओला आहे अजून. सत्यभामेने तुला दान केलंय. देव त्रिकालदर्शी हो, त्याला हे सगळं माहित होतं. पण म्हटले क्षणभर या नाट्यात आपण पण सहभागी झाला पाहिजे. देव म्हणाला, चला जाऊ. देवाने आपले कपडे झटकले, अंगावर उत्तरही घेतलं, देव निघाला. पण जाता जाता नारदांना म्हणाला, नारदा, आता तुम्ही माझे मालक आहात, आम्ही नोकर आहे. मालकाने मोकळं चालायचं असतं आणि नोकराने त्याचं सामान घ्यायचं असतं. नाव आय एम कुली. आता आम्हाला तुमच्याकडे काही सामान असेल तर द्या. नारदाकडे काय सामान असणार आहे? एक विणा, चिपळी, या व्यतिरिक्त सामान नाही. द्या द्या म्हणले, ती विणा चिपळी द्या. नारद म्हणले, हसून म्हणाले, ते देणार नाही, त्याच्यावर तर तुला कमवलं. हे आम्ही कसं देणार? हे आमचं भांडवल आहे. विठ्ठल आमचे जीवन, टाळ चिपळी या धन, हे आमचं धन आहे, आम्ही नाही देणार. हे वाजवून तर तुला कमवलंय आम्ही, माझ्या गाड्यावर आहे. त्या विण्याशिवाय आम्ही राहू शकणार नाही, भजन करायला पाहिजे. देव म्हणला, ठीक आहे, तू सामान देत नाहीस ना. देव खाली वाकला आणि नारदाच्या पायातल्या खडावा काढून घेतला आणि आपल्या डोक्यावर धारण केला. ज्ञानेश्वरीतली तंतोतंत उभी तिथे. मग या ही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. त्याच्या चरणाच्या पादुका त्याने डोक्यावर घेतल्या. सेवकाच्या श्री धरुनी चाले पादुका. चित्र कसं दिसलं असेल, काहीतरी त्या दृष्टांताशी समरस होणं आहे का? षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा नारदाच्या खडावर डोक्यावर घेऊन चाललाय आणि देवर्षी नारद त्याच्या मागे चालले. हे चित्र द्वारकेत दिसलं. एक जात सगळ्या त्याच्या बायका आल्या, रास्ता रोख केलं. नारदाला विचारलं, कुठे आमचा नवरा घेऊन चाललास? नारद निर्भीड होते. ते म्हणजे तुमच्या सत्यभामेने त्याला दान केलंय. त्या एक जात सगळ्या बायका म्हणाल्या, ती काय एकटी मालकीण आहे का? तुम्ही असं मानायचं कारण नाही. आता सगळं तो प्राचीन काळापासून प्रचंड वाद झाला. आमचा देव आम्हाला दे, आम्ही त्याला नेऊ देणार नाही. करुणोपकरणी वार्ता गेली सत्यभामेकडे. सत्यभामा आली. त्या सगळ्या जणी सत्यभामेशी भांडू लागले. त्या सत्यभामेला प्रसंगाचं गांभीर्य कळलं की आपण चूक केली. तर ह्या सगळ्या जणी आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. नारदाजवळ आली. नारदाला म्हणे, नारदा, झालं गेलं विसरून जा, आमचा देव आम्हाला परत द्या. नारद म्हणले, सत्यभामे, दिलेलं दान परत घेणं याच्यासारखं महापाप कुठलं नाही. तुला देव मिळणार नाही. आता मी देव घेऊन चालतो. नारदा, मागा ती देव परत द्या. तुम्हाला कंसात सांगू का गोष्ट? नारद हुशार आहे, त्याला देव द्यायचाच होता, पण ताणून धरल्याशिवाय सौदा चांगला होत नाही. नारद व्यवहारी आहे. नारद मला काहीतरी थोडा वेळ ताणून धरलं पाहिजे, तरच ते सौदा चांगला होईल. आडे वेडे झाले. शेवटी नारद जरा बाजूला गेले आणि सत्यभामेच्या कानात हळूच म्हणाले, देतो तुला, कोणाला सांगू नको, देतो, पण एका अटीवर देतो. देवाच्या वजना एवढं सोनं दे, तुला देव देऊन टाकतो. सत्यभामा म्हणाली, देवाच्या वजना एवढं सोनं ना दिलं
आणि ज्या बाळावरती बोलली तुम्हाला माहित नाही, पुराण वाचा म्हणजे कळेल. आप्पा, या जगामध्ये मी पुराणाचा अभ्यास करताना मला जाणवलं, जगामध्ये 2.5 गाव सोन्याचे होते पूर्वी. 2.5 गाव, 2.5 गाव. त्यातली देवाची द्वारका सोन्याची, त्यांनीच मित्राला दिलेली सुदामपुरी सोन्याची, आणि रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. हे 2.5 गाव सोन्याचे होते. अमेरिका महासत्ता आहे आणि अजून एक घर सोन्याचं. या देशात गाव सोन्याचा होता तो भारत कसा असेल आणि या पुढाऱ्यांनी कसा भिंगाल केला असेल याचा विचार करा. अख्खा गाव सोन्याचा होता. हे तर चूक आहे. आता ऐका मी काय सांगतोय. द्वारका नुसती सोन्याची नव्हती हो. पुढचा ऐका, द्वारकेची माणसं सोन्याच्या ताटात जेवत होती. माझं अजून व्याख्यान संपलं नाही. नुसती सोन्याच्या ताटात जेवत नव्हती, जेवल्यानंतर ताट घासत नव्हती, उकिरड्यावर फेकून द्यायची. संध्याकाळी दुसरं ताट. किती श्रीमंत असेल. ताट घासायचं नाही, यूज अँड थ्रो. किती श्रीमंत असेल. आणि आपली श्रीमंती बघा, एका स्टीलच्या ताटात आजा जेवला, बाप जेवला, नातू जेवला, आखी खानदान एका ताटात. आपली श्रीमंती बघा. सत्यभामेला वाटलं नुसतं देवाचं वजन एवढं सोनं द्यायचं ना. किती सोनं पडलंय आपल्या द्वारकेत. घर सोन्याचे. एखादा कोपरा काढला. खरं सांगू आपण, मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही ज्येष्ठ आहात, जुने आहात, माफ करा जरा. देव जरा, नारद ना थोडा वेडाच दिसतो. नारद थोडा वेडाच दिसतो का? देव मिळाला होता ना, मिळालं होतं का नाही? परत द्यायचं काही काम होतं का? देवाच्या वजना एवढं सोनं द्या, तुला देव देतो, हे नारदाने सांगितलं. एवढा अविनाशी परमात्मा मिळाला, परत सोनं मागायचं काय कारण नाही. पण नारदाने देव दिला आणि सोनं घेतलं. नारद हा आद्य कीर्तनकार. तेव्हापासून पद्धत पडली असावी. देव देतो, सोनं द्या. जुनी पद्धत असेल कदाचित, तेव्हापासून पडलेली. नारद म्हणाला त्याच्या एवढं सोनं दे. सत्यभामेने तराजू आणला, देव बसवला, तर सोनं टाकत राहील. ह्याचं कुठलं वजन होतं? अख्खी द्वारका टाकायची पाळी आली, पण तुला नाही झाली. करुणोपकरणी बातमी रुक्मिणीच्या कानावर गेली. रुक्मिणी आली, तोपर्यंत ती आली नव्हती. रुक्मिणी मातेनं सगळं ते पाहिलं चित्र. ऐकायचंय का तुम्हाला? समाजामध्ये आपल्या नवऱ्याचं वजन काय आहे हे फक्त त्याच्या बायकोलाच माहिती असतं. तुम्ही सुद्धा गावभर सगळं सांगायचं, बायकोजवळ गमजा मारायच्या नाही, कारण तिचा 7-12 तुमचा माहिती आहे तिला सांगायचं. आपला नवरा काय लायकीचा हे फक्त बायकोला माहित असतं. लक्षात. रुक्मिणी आली, भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला, वृंदावनाजवळ गेली, एक तुळशीचं पान काढलं आणि त्या तराजू टाकलं. पान तराजू टाकता क्षणी तुला झाली आणि देव परत मिळाला. दृष्टांत सांगितला. केवळ रुक्मिणी परमात्मा पांडुरंग परत मिळाला. रुक्मिणी ही परमभक्त आहे, लक्षात ठेवा. तिचं नाव मुद्दाम खोबराने घातलंय. आम्ही रखुमाईचा पती, ही एकच नाही, अशी कितीतरी प्रमाण आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सत्यभामेच्या पती सोयरिया. आता भजन, आता आपलं मधलं भजन होईल ना कीर्तनातलं. आपण काय भजन करतो? विठोबा रखुमाई असं भजन करतो का नाही? गरजूजी आपण आज असं करू, आजपासून बदलच करू. विठोबा सत्यभामा, विठोबा सत्यभामा, विठोबा सत्यभामा असं जर केलं तर, असं केलं तर काय होईल माहितीये का? ते पण सांगतो. असं जर आपण भजन केलं ना, विठोबा सत्यभामा, विठोबा सत्यभामा, विठोबा जांबुवंती, विठोबा जांबुवंती असं भजन केलं ना, काय होईल माहितीये का? जे गावातले लोक कधीच भजनाला येत नाहीत ना, कधीच, ते आपल्याकडे बघून म्हणतील हे भजन करून करून बिघडले, यांना भजनही करायचे आपल्याला. काय भजन करायचं यांना मिळत नाही, इतके बावळट आहे ते, असं आपल्याकडे म्हणतात. परवा एका ठिकाणी माझं कीर्तन झालं. एका घळीमध्ये कीर्तन झालं. घळीत, डोंगराची घळ, आणि त्या घळी एवढी मोठी घळ आहे की 2000 लोक बसतील.
डोंगरामध्ये एक घळ आहे, कडेकापारीत कीर्तन होतं. मी तिथं आलो, कुठून आलो मी इथं म्हणजे त्या घळीत कीर्तन. मी तिथे एक वाक्य सांगितले ते तुम्हाला पण सांगतो. फार चांगलं वाक्य सांगितलं आता मी की त्या घळीमध्ये 2000 लोक बसतील एवढी डोंगरात घळ आहे. मी तिथं सांगितलं की पुणे काय आणि मुंबई काय, रोज नवीन नवीन पंथ उदयाला येतात, नवीन पंथ रोज उदयाला येतात आणि त्या त्या पंथाचे स्वयंघोषित संतही उदयाला येतात. असा प्रदूषित कालखंड आहे. पण या सह्याद्रीच्या कड्याकपारीत एखाद्या दुर्गम भागामध्ये आज जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी आणि विठोबा रुक्माईच ऐकायला मिळेल. हा वारकरी पंथाचा विजय आहे, लक्षात ठेवा. कुठेही कपारी आहे, कडे कपारी आहे, तिथं मी गेलो तर तिथं विठोबा रुक्माई भजन चालू. वारकरी पंथाचा विजय. किती पंथ आले तरी सुद्धा वारकरी पंथाला भीती नाही, लक्षात ठेवा. ज्ञानोबा तुकोबाचा पंथ असल्यामुळे विठोबा रुक्माई भजन करणारा, सत्यभामा नाही भजन करणार. पारंपरिक आलेली आपली परंपरा मोठी. रोज आपण म्हणतोय ना रुक्मिणीचा गौरव केवढा करतोय. युग 28 विटेवरी शिल्लक आहे. दुसऱ्या एका विचारावर प्रकाश टाकतोय. एक विचार सांगून झालाय माझा की वारकरी पंथाचा जो एकेश्वरवाद आहे तो तुम्ही ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय उघडला तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ओव्या सापडतील. माझे अधिष्ठान घरी आणि ओसे आनाचे करी पितृकार्य कुसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे आणि गणेशाचा होय.
चावदसी म्हणे माय तुझाची उदुर्गे, पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगावे जो, ऐसा अखंड भजन करी उभा नवे क्षणभरी, आगवेन गावद्वारी आहे जैसी. ज्ञानेश्वर महाराज इतका निपुण श्रेणीतला शब्द वापरत नाही. तरी तुम्ही ज्ञानेश्वरी अभ्यासली इतका खालचा शब्द वापरत नाही. पण गावाबाहेरची स्त्री जशी अनेक पुरुष भोगते तसा हा भक्त अनेक देवतांची उपासना करतो असं ज्ञानोबाचं मत आहे. पण एकेश्वरवाद जो सांगितला त्याचा दुसरा एक पैलू सांगायचा आहे मला या पहिल्या चरणाचा. कोणता पैलू आहे? एक, आम्ही एका देवाचं भजन केलं. आणि दुसरा जो पैलू तो त्याच्यापेक्षा सर्वांग सुंदर आहे की आम्ही एका देवाचं भजन केलं आणि एक चित्तानं केलं. दुसरा पैलू काय? तेवढाच मुद्दा सांगून विराम देणार आहे. वारकरी संप्रदायाची जी संत प्रभावळ आहे ती फार मोठी आहे. या प्रभावळीमध्ये आजची उच्च वर्णीयापासून ते अति अंत्यजाती योनीपर्यंत संत झाले. कबीर, लतीफ, मोमीन, शेख मोहम्मद आदी मुसलमान संत झाले. वारकरी संप्रदायाची संत प्रभावळ जर पाहिली तर अशी एक जात नाही की ज्या जातीत संत नाही. उंच नीच काही नेणे भगवंत, निष्ठे भाव भक्ती देखून या, हा सगळा अभंग वाचा. ज्ञानेश्वर महाराजांची भिंत याने जोडली. आणि पुढचा ऐकता सजन कसाईवर मटण वेचून हाच विकू लागला. किती विरुद्ध टोक आहेत. तो सजन कसाई होता, त्याच्या दुकानात हा बसला होता. मी एकदा विचारलं की तो मटण कसं विकत असेल. फार चांगलं उत्तर दिलं बरं का. एका सुज्ञ माणसाला विचारलं की तो मटण कसं विकत असेल. इतकं तुम्हाला सांगतो नाथ महाराज उत्तर मिळालं मला सुंदर की माझंही समाधान झालं. तो सजन कसा होता, त्याने तराजू ठेवला होता मटण विकायचं. एका तागड्यामध्ये मटण घालायचं आणि दुसऱ्या तागड्यामध्ये तराजूमध्ये वजन ठेवण्याच्या निमित्तानं जो दगड ठेवला होता तो येणं केलं प्रकार काय झालं कोणाला माहिती. कर्मधर्म संयोग की जो दगड ठेवला होता तो नेमका 40 ग्राम होता हे त्यालाही माहित नव्हतं. तोच मटण विकत होता. सजन कसाय विकू लागे मांस, माळ्या सावत्या स्फुरकू लागे. सर्व जाती धर्म संत झाले. आता जी मी कथा सांगू जाणार आहे घरी घेऊन जाताना इतकी सुंदर कथा आहे. पंढरपूरच्या नजीक मंगळवेढ नावाचं गाव आहे. कुठेतरी ती गाणं वाचतं, मंगळवेढे भूमी संताची. दामाजी पंत नावाचे फार मोठे संत झाले. 25 किलोमीटर आहे पंढरपूर पासून. कानोपात्र त्याच गावची. चोखामेळांची समाधी तिथंच झाली. पुष्पडे अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी, पौराणिक पार्श्वभूमी असते. आपल्याकडे 1972ला दुष्काळ पडला. याच्यापेक्षा शतपटीनं मोठे दुष्काळ मागे पडले. तुकाराम महाराजांच्या काळखंडात पण एक दुष्काळ पडला होता. दुष्काळ या केला द्रव्य गेला मन, एक स्त्री अन्न करता मेली. तुकाराम महाराजांची एक बायको दुष्काळातच मेली. हे ऐका, इनामदार होते तुकाराम महाराज, पण खायची पंचायत झाली. इतकी वाईट अवस्था दुष्काळ नाही. तशाच प्रकारचा दुष्काळ त्या काळात पडला. अन्न मिळेल. पण बिदरचा जो बादशाह होता त्या बादशाच्या दत्तारी हे दामाजी पंत नोकर होते. धान्याची जी कोठार होती मंगळवेढ्याला त्याच्या किल्ल्या याच्याकडे होत्या दामाजी पंतांकडे. त्या दामाजी पंतांनी विचार केला की दुष्काळामध्ये माणसं अन्नान्न करून मरतायत आणि आपल्या हातात हजारो पोती धान्य आहे. आपण जर सकाळी कोठार फोडली, लोकांना जर धान्य वाटलं ते लोक जगतील, मरणार नाही. पण एक होईल आपण जर ही कोठार फोडली तर लोक जगतील, पण आपल्याला जावं लागेल. आपल्याला फाशी कायम नाही. पण दामाजी पंतांनी विचार केला, हजारो लोक जगत असतील आपल्या मरणामुळे, आपलं मरण कदाचित मंगलमय असेल. असा विचार संतच करू शकतो, पुढारी नाही करू शकत. उलट भूकंप, पूर, दुष्काळ ही पुढाऱ्यांच्या दृष्टीने इष्टापत्ती. मधून मधून पूर झालाच पाहिजे, म्हणजे लोकांना पाण्याचा आणि पुढाऱ्यांना पैशाचा. दामाजी पंत म्हणाले, अशी माणसं मरता कामा नयेत.
म्हणून सकाळी धान्याची पोटावर फोडून टाकली. लोकांनी धान्य नेलं. परिणाम घडायचा तो झालाच. बादशाचे शिपाई आले, बेड्या ठोकल्या, दामाजी पंताला घेऊन चालले. वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे, असं संकट जेव्हा येतं ना, खरं सांगू का, संकट येऊ नये, कोणावरच येऊ नये. संकट वाईटच असतं, येऊ नये. आणि पुढचा आहे का, कधी कधी संकट यावं. काय यावं? संकट आल्यानंतर तो जवळ आहे याची खात्री पडते, म्हणून ते यावं. एरवी आपल्याला कधी कळणार, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येती. हाक मागता क्षणी असेल पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. धावा केला दामाजी पंतांनी, कृष्णा धावरे झडसरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा रविवारी, आले बिगन निवाली कृष्णा. हा कुठे लांब होता, हा लगेच प्रगट झाला. तुम्हाला ऐकायचंय का? वारकरी पंथाची आचारसंहिता समजावत घेत असताना उपासना पद्धती पण लक्षात आली पाहिजे. वारकरी पंथाची उपासना देव मिळावा म्हणून नाही, भेटावा म्हणून नाही, जो भेटूनच आहे तो कळावा म्हणून. कीर्तन संपल्यावर एक माणूस मला विचारायला होता एका ठिकाणी, महाराज तुमच्या अंगात देव येतो का? त्यांनी कुठेतरी बघितलं असेल आलेला. मी त्याला म्हणलं जातच नाही तेव्हा नव्यानं यायचा संबंधच नाही. जो आतमध्ये आहे तो जात नाही बाहेर, तो येणार कसा नवीन? हाक मारली दामाजी पंतांनी, तो देव तयारच होता. असलं सर्वांग सुंदर रूप घेतलं त्याने. गुडघ्याएवढं धोतर नेसला, अंगात बंडी घातली, हातात काठी घेतली, डोक्याला मोंडस बांधलं, रुपया एवढा हुक्का लावला, हातात पैशाची थैली घेतली आणि थेट दामाजी पंताच्या रक्षणासाठी तो बिदरला प्रगट झाला. बादशाच्या राजवाड्याच्या दारात आला. चौकीदार होतेच ते शिपाई, ते काय सोडे ना आतमध्ये राजदरबारामध्ये. मला बादशाला भेटायचे, मला सोडा, आज जायला मज्जा हवी म्हणाले. तसा विचार केला असता सोडला असता त्याला, गोरा गोमटा असता तर. हा काळा ढूस माणूस. माझ्यावर कीर्तन परंपरेचे ज्यांनी उत्तम संस्कार केले ते वारकरी संप्रदाय भूषण सदानंद गुरुजी. ते असं म्हणायचे, काळा ढूस माणूस हा त्यांचा शब्द आहे, हा काळा ढूस. त्याला कोण सोडणार? त्याला आतमध्ये कोण सोडणार? शेवटी त्याने अशी थैली दाखवली देवानी, हे पैसे द्यायचे त्याला बादशाला. पैशाची थैली दाखवल्याबरोबर त्या शिपाईने आत सोडलं. तेव्हापासून पद्धत आहे, थैली दाखवल्याशिवाय आत प्रवेश नाही. आतमध्ये प्रवेश मिळाला तो दिल्ली त्या तख्ताचा, बिदर तख्ताचा तो बादशाहवर बसला होता सिंहासनावर, राजसिंहासनावर. त्याचे सारे दप्तरी बसले होते, प्रधान मंडळ. पांडुरंग परमात्मा असा काळा सावळ्या वर्णाचा तिथे गेला, त्याला लवून पूर्णिसात केला त्या बादशाला. जोहार माय बाप जोहार, जोहार चमकले हो, देवाकडे बघितले. बादशाह म्हणत म्हणाला, हा जगा वेगळा माणूस दिसतो. बादशाला तरी काय माहिती, ज्याने जग निर्माण केला असा वेगळा माणूस आहे. हा जगा वेगळा माणूस दिसतो. त्याने विचारलं, कोण तू? आणि दामाजी पंताचा मुनीम आहे. नाव काय तुझं? मला विठू महार म्हणतात.
तुझं गाव? दामाजी पंताच्या गावापासून एक 25 मैलावर पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथला मी राहणार आहे. तू दामाजीकडे काम करतो? मी दामाजीकडे काम करतो. किती वर्ष झाली? म्हणला महाराज किती वर्ष काय विचारता, पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरी काम करतोय. आज नाही, पिढ्यान पिढ्या. बादशाच्या मनात आलं की असला नोकर आपल्या घरी पाहिजे, हा नोकर आपल्या घरी ठेवून घ्यायचा. म्हणून त्याने त्या देवाला विचारलं, तुला दामाजी काय देतो? देव सूचक बोलला. तो म्हणला, सरकार दामाजी मला 1 लक्ष देतो. 1 लक्ष देतो. बादशाह म्हणला, मी तुला 2 लक्ष देतो, तू माझ्याकडे राहा. त्या देव हसून म्हणाला, जे लोक 2 लक्ष देतात त्यांच्याकडे मी कधीच जात नाही, जे 1 लक्ष देतात त्याच्याचकडे मी राहतो. 1 लक्ष देणं माझी उपासना करतात, त्यांच्याच घरी राहतो. ज्ञानेश्वर पायी कपण बालेवाडी ही मुंबई पुण्याचा एक प्रभाग आहे. पण या बालेवाडीच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगलं असं मंदिर बांधलं. मंदिरात येतानाची प्रसन्नता मोठी आहे. पांडुरंगाची सुहास्यवदन अशी सुंदर मूर्तीवर विराजमान आहे. शेजारी ज्ञानोबा तुकोबा आहे. वारकरी संप्रदायाची एक मूर्तिमंत प्रणाली सांगणारं हे मंदिर आहे. आणि विशेष असं आहे की या मंदिराची रचना यांनी चांगली केली, त्याची व्यवस्था चांगली ठेवली. आणि आनंद या गोष्टीचा आहे की हे जागेचं जे नियोजन केलंय की खाली सभागृह आहे आणि वर देव आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असं समर्थाने म्हटलं आहे. आपल्या डोक्यावर देव आहे आणि त्याच्या छत्राखाली आपण सगळे बसलेलो आहोत. या सगळ्या ग्रामस्थांना मी धन्यवाद अदा करतो की त्यांनी मंदिराची जोपासना इतकी चांगली केली. खरं म्हणजे शल्य आहे, हिंदू मंदिरं चांगली असली पाहिजे. फार थोडी मंदिरं चांगली आहेत. आता परवाच एका ठिकाणी मी बघितलं, दर्शनाला गेलो असताना मारुतीच्या छातीवर शेळीनं पाय ठेवून रुईची माळ खात होती. दयनीय अवस्था आहे. आम्ही आमची मंदिरं चांगली ठेवली पाहिजेत. लक्षात ठेवा, आमच्या देवतांचं विडंबन होता कामा नये की पहिल्यांदा श्रद्धा ठेवली पाहिजे. आपण लक्षात ठेवा. मी बोललो होतो त्या पद्धतीने या ग्रामस्थांनी आचार केला की देवाला रोज नैवेद्य पाहिजे. अनेक मंदिरं जी उदास आणि भकास आहेत त्याचं कारण आहे की देवता स्थापित झाल्यानंतर त्या देवाला भूक लागते, त्याला झोप येते, त्याला जेवण लागतं. बापूंनी मला आल्याला सांगितलं की महाराज आम्ही सगळं चालू ठेवलंय. असं शास्त्र आहे की सातत्यानं त्या मूर्तीला 3 दिवस नैवेद्य नाही झाला तर त्या मूर्तीचा परत पाषाण होतो. म्हणून अनेक मंदिरं उदास आणि भकास आहेत, त्याचं कारण हे लक्षात ठेवा. पण आपण ह्या मंदिराचं मांगल्य सांभाळलंय आणि मला जे आवडलं ना त्याची पोच दिलीच पाहिजे. इतके सुंदर पोशाख मूर्तीला घातलेत आणि सुंदर अलंकार घातलेत. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात ना, ज्ञानेश्वरी वाचा आपण, पूजून देव पाहिजे, फिरून शेता जायचे, तोषोनी प्रसाद घ्यायचे. अतिथीचा देव पाहायचा झाला तर पूजा करून बघावं, शेत बघायचं झालं तर पेरलेलं बघावं आणि अतिथीला प्रसाद देऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा, असं शास्त्र लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्यांनी ते सांभाळले. वारकरी संप्रदायातले जुने जाणकार असणारे दाताराप्पा आज आहेत, तबला वाजवत आहेत. माझ्या बाजूला उजव्या बाजूला एकनाथ महाराज आहेत, जे मृदुंगावर आपली कला प्रदर्शित करतात. गरड गुरुजी आहेत, त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत. उत्तम गाण्याची जाण असणारं व्यक्तिमत्व शंकर भाऊ मुंडे आहेत माझ्या मागच्या बाजूला. भोवताली सगळे वारकरी संप्रदायातले दिग्गज आहेत. माझे मित्र बाळासाहेब शितोळे आज आलेत आणि आपण सारे लोक तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. प्रार्थना करतो, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका,
परस्त्री पाप नजरेनं पाहू नका, दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा आणि सुखाने संसार करा. या प्रथा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा. कीर्तन संपलं की बाहेर माझी गाडी उभी आहे, 102 क्रमांकाची, 101 क्रमांकाची बाहेर गाडी उभी आहे. त्याच्यामध्ये सुखाचा मार्ग हे अतिशय मी लिहिलेलं चांगलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय आणि विक्रमी खपानं ते गेलं. त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. सुख आणि दुःख हे जीवनातील 2 अंग आहेत. सुख येतं, दुःख येतं, पण सुख सातत्यानं टिकून राहत नाही आणि दुःखही सातत्यानं टिकून राहत नाही. सुख आणि दुःख हे जीवनातलं द्वंद्व आहे, ते स्वीकारावंच लागतं. सुखाबरोबर दुःखाचंही मूल्य कळलं पाहिजे. त्याचं अत्यंत चांगलं चिंतन त्यात मांडलं. त्याचं मूल्य फक्त 20 रुपये, ते आपण घ्यावं. जे धनिक लोक असतील त्यांना आवर्जून सांगतोय, माझ्या पुस्तकाची विक्री म्हणून नाही, ज्याला शक्य त्याने 2 घ्या, 5 घ्या, 10 घ्या आणि शेजारच्या घरात घ्या. त्यानिमित्तानं सुखाचा मार्ग शेजारच्या घरी जाऊ द्या. इतकं सुंदर ते पुस्तक आहे, ते सर्वांनी तिथं घ्यावं आणि शिस्तीमध्ये घ्यावं ही तुम्हाला विनंती करून माझ्या वाणीला विराम देतो. म्हणत आहे छोटीशी म्हणा.
वर्धापन दिनानिमित्त चाललेला हा हरनाम सप्ताह आजची हरिकीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण प्रमोद महाराज जगताप यांनी या ठिकाणी ही सेवा केली, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभारी आहोत. त्यांचा सन्मान आमच्या गावातील सन्माननीय मधुकर मामा टकले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याबद्दल मला सर्व ग्रामस्थांचं आलेल्या सर्व पाहुण्यांचं, परिसरातील सर्व परिसरातील सर्व भाविकांचं मी मनापासून यामुळं आभार मानतो. या ठिकाणी आजच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये आपल्या पाशांचे ज्यांचं पकवादमध्ये आवर्जून नाव घेतलं असायचे आमचे भीष्माचार्य म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही असे पांढरप्पा दातार, एकनाथ महाराज गोष्टी, कृष्णाभाऊ बोधे असतील, या बाबतून आलेले चांद्रे मामा असतील, अनेक मंडळी या ठिकाणी आली. सर्वांची नावं तसेच अजून एक आवर्जून सांगावंसं वाटतंय. एकनाथ महाराज, अनिल महाराज जाधव औरंगाबादवरून खास ते या कार्यक्रमासाठी आले, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. कारण रोज सकाळी 9 ते 11 कैलास महाराज खंडागळे यांचं जे पसायदानावरती निरूपण चालू आहे त्या निरूपणाला हे साथ देत आहेत. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने व वैष्णव मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचे आभारी. या ठिकाणी हरिनाम रूपी सप्ताह जो चालू आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण गरजचे आहेत, परमेश्वर महाराज आहेत, आळंदीचे सर्व मंडळे आहेत. या सर्वांच्याच मुळे हा सप्ताह वैभव प्राप्त झाले. असंच ही सेवा राहिलेल्या 4 दिवस 3 दिवसामध्ये अशाच स्वरूपामध्ये आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. तसेच उद्याचा कार्यक्रम, आज जो कार्यक्रम ठेवलेला होता त्याच्यात थोडासा बदल झालेला आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये हरिप्रसाद चौरासी यांच्या, पंडित हरिप्रसाद चौरासी यांचे जे शिष्य आहेत सुचिस्मिता चटर्जी आणि देवप्रिया चटर्जी यांचा जो बासुरी वादनाचा कार्यक्रम आहे त्या मुंबईवरून येणार असल्यामुळं आज काही कारणास्तव त्यांना येणं शक्य नाही. त्यामुळे उद्या 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये हा कार्यक्रम निश्चित त्यांनी केलेला आहे. तरी याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा. त्यानंतर उद्याच्या हरिभक्तपरायण उद्याचे प्रवचन संजय महाराज कावळे यांचं आहे. तसेच अरुण महाराज येवले व भोईरवाडीचे सर्व भजनी मंडळ यांचा या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम, त्याची वेळ आहे दुपारी 1 ते 3. याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा. तसेच बरोबर संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये केशव महाराज उपळेकर यांचं कीर्तन होणार आहे. तसेच या ठिकाणी संतसेवक मारुती कोकटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची नावं शेवटच्या दिवशी सर्वांनी. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.